आता आपल्याला जे आहे अधिकृतरित्या ठेवता येईल. निश्चितपणे ढगे सर, आणखी एक गोष्ट म्हणजे हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानी आहेत हे तर समोर आलेलं आहे, मात्र एवढे दिवस हे दहशतवादी भारतातच होते आणि याच परिसरामध्ये लपले होते, हे सुद्धा यातनं समोर येत आहे की याच्यापेक्षा काही वेगळी घटना सुद्धा घडलेली असू शकते, ते जाऊन आलेले असू शकतात किंवा इतर काही घडलेलं असू शकतं? माझ्या मते ते भारतातच असावेत आणि आपण थोडेसे जरा जॉग्राफिकल कॉर्डिनेट लक्षात घेतले हो. तर पहलगाम पासून ज्या ठिकाणी हे ऑपरेशन झालं आणि त्याच्यामुळेच याला नाव आपण त्या महादेव पीकच्या अनुषंगाने या ऑपरेशनला आपण नाव दिलेलं आहे ऑपरेशन महादेव. हा जो आहे संपूर्णतः कंटिन्युटी मध्ये असणारा अत्यंत घनदाट जंगलाचा परिसर आहे. म्हणून ज्या प्रकारे म्हणजे हे पहलगाम दहशतवादी हल्ला करून त्या ठिकाणी दहशतवादी हे निसटले, त्यांनी या घनदाट जंगलाचा फायदा घेतला. नंबर एक, आपले जे घरभेदी आहेत म्हणजे थोडक्यात या जम्मू काश्मीरमध्ये असणारेच आणि यांना सपोर्ट करणारे, या पाकिस्तानी दहशतवाद्यांना सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्या अनुषंगाने त्यांना मदत मिळालेली असणार, त्या ठिकाणी लपण्यासाठी, त्याचबरोबर खाण्यापिण्यासाठी आणि बाकीचं जे लॉजिस्टिक अरेंजमेंट आहे त्या अनुषंगानं. तिसरी गोष्ट, पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि तसंही उन्हाळ्यामध्ये जे आहे या प्रदेशाच्या उत्तरेला जे एक प्रकारे जे आहे आपल्या आर्म्ड फोर्सेसचं रिइन्फोर्समेंट हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे त्यांना जे आहे काश्मीर व्हॅलीमध्ये उत्तरेकडे त्या ठिकाणी जाता आलं नाही आणि एक प्रकारे जे आहे त्यांच्यासाठी मागच्या काही आठवड्यांमध्ये वाचण्यासाठी सेफ झोन हा महादेव पीकच्या आसपासचाच झोन त्या ठिकाणी होता. दाचीगामचं नॅशनल फॉरेस्ट रिझर्व्ह जे आहे तोच त्या ठिकाणी होता. म्हणून वरकरणी तरी असं दिसतंय की मागच्या काही आठवड्यांमध्ये याच जंगलांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ते दबा धरून बसलेले असणार आणि स्वतःला जे आहे सस्टेन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असणार. ढगे सर, याच्यातून अजून काय काय फायदे आपल्याला होऊ शकतात, ज्याप्रमाणे या सगळ्या दहशतवाद्यांना मिळणारी रसद कुठून मिळत होती, त्यांचे स्लीपर सेल कुठे होते, कशा प्रकारे ते ऑपरेट करत होते, या सगळ्या त्यांच्या नाड्या शोधणं आणि त्या कापणं याच्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या ऑपरेशन्सचा किती मदत होत असते? नक्कीच खूप महत्वाचं आहे आणि मुळात तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर काही दिवसांच्या अगोदरच दोन महत्वाच्या जे आहेत लोकल जे जम्मू काश्मीरचे नागरिक आहेत त्यांना पकडण्यात आलं होतं आणि तेच दोन व्यक्ती होते ज्यांनी या 3 दहशतवाद्यांना जे आहे या दहशतवादी हल्ल्याच्या अगोदर पाहिलं होतं. फक्त पाहिलंच नाही तर त्यांना एक प्रकारे त्यांना एक प्रकारे आसरा दिला होता, त्यांना खाऊ पिऊ घातलं होतं आणि लॉजिस्टिक अरेंजमेंट केली होती. मग ज्यावेळेस या 2 लोकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस त्यांची जबानी किंवा त्यांच्याकडून जे इनपुट्स मिळाले त्या इनपुट्सच्या आधारावरच हे सगळं ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात आलं. दुसरी गोष्ट, आता यांच्याकडे जे साहित्य मिळालेलं असणार, या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जे साहित्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला लॉजिस्टिक मॅनेजमेंट त्याचप्रमाणे सपोर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगवेगळे जे आहेत आपल्याला त्या ठिकाणी सगळी माहिती या ठिकाणी मिळू शकते आपल्याला. खरंय, त्यांच्याकडे जे तुम्ही आता जो उल्लेख केला की त्यांच्याकडे जे काही साहित्य मिळेल त्याच्यातून बरेचसे पुरावे आणि धागेदोरे मिळू शकतात आणि ह्याचा इतर सगळ्या दहशतवाद्यांशी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा या सगळ्यामध्ये सहभागी असणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो? त्यांच्याकडे असणारे आता कम्युनिकेशन इक्विपमेंट त्याच्याशी संबंधित काही धागेदोरे आपल्याला मिळतात का? त्यांच्याकडे असणारी हत्यारं त्या अनुषंगाने कशा प्रकारची जी आहेत लीड आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि त्याचबरोबर जे हे 2 लोक पकडले गेले होते त्यांचे सुद्धा आणखीन साथीदार असणार आहेत ज्यांनी आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि तुमच्या रिपोर्ट मधून सुद्धा आणि इंटेलिजन्सच्या इनपुट नुसार सुद्धा अजूनही जे आहे कमीत कमी 13 ते 15 दहशतवादी, पाकिस्तानी दहशतवादी हे त्याच एरियामध्ये असण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींची जर एकत्रित गोळाबेरीज आपण त्या ठिकाणी पाहिली आणि हे सगळे डॉट्स जर आपण जोडले तर नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला आणखीन अतिरेक्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी होऊ शकतो. खरंय. ढगे सर, या सगळ्या हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तो नेमका कुठला होता त्याला अगदी त्याच्यापर्यंत पिन पॉइंटेड पोहोचण्यासाठी, त्याच्यावर झिरो इन करण्यासाठी या ऑपरेशनचा कसा उपयोग होऊ शकतो आणि हे दहशतवादी त्यांचे मृतदेह आता आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडे जे काही पुरावे सापडतील ते पुरावे सुद्धा आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून जे होतं एका संघटनेने जबाबदारी घेतली, नंतर त्यांनी ती नाकारली, पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवादी असल्याचं समोर आलं, मात्र पाकिस्तान सरकारकडून साहजिकपणे हात वर केले गेले. तर अशा प्रकारे आता या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड शोधणं आणि त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे या 2 दहशतवाद्यांना आपण जे मारलं त्याचा उपयोग होऊ शकेल? याला 2 अँगलनी या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल. पहिली गोष्ट, TRF ही जी संघटना होती द रेझिस्टन्स फ्रंट, ज्यांनी सुरुवातीला या दहशतवादी हल्ल्याची एक प्रकारे जबाबदारी स्वीकारली होती, पण पाकिस्तानच्या दबावामुळे जे आहे पुन्हा TRF म्हटलं की आमचा याच्याशी काही संबंध नाही. बाय द वे, नाव जरी TRF असलं तरी हे TRF दुसरी तिसरी काही नाही तर लष्कर-ए-तैयबाचाच एक प्रकारे जे आहे प्रॉक्सी टेररिस्ट ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. म्हणून TRF असो किंवा लष्कर-ए-तैयबा असो हे सगळे जे आहे एकच आहेत, ही एक गोष्ट.
दुसरी महत्वाची गोष्ट, आता यांचा खात्मा केल्यानंतर 3 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी होतील. आता यांच्या बॉडीज आणल्यानंतर जे आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांना त्याला हँडओव्हर केलं जाईल आपल्या आर्म फोर्सेस तर्फे, आणि हो. त्याच्यानंतर त्यांचं जे आहे पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी होईल. आयडेंटिफिकेशनशी रिलेटेड, त्याचबरोबर बाकी इनपुटशी रिलेटेड या गोष्टी महत्वाच्या आहेत. एक. दुसरी गोष्ट, सहसा या इस्लामिक दहशतवादी संघटना ज्यावेळेस काम करतात त्यांची काम करण्याची एक पद्धती असते. त्याचबरोबर ज्या प्रकारच्या तंझीमला ते बिलॉंग करतात त्याच्याशी संबंधित काही आयडेंटिफिकेशन, काही सो कॉल्ड डॉक्युमेंट्स म्हणा किंवा काही आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी असू शकतं. एखादा बॅच त्या ठिकाणी असू शकतो, एखादा आय कार्ड त्या ठिकाणी असू शकतं. निश्चितपणे ढगे सर, हे उत्तर पूर्ण करण्यासाठी मी येतो तुमच्याकडे. ग्राउंड वरून आपले रिपोर्टर सध्या अधिक माहिती देतात. अब जो सुरक्षा बलों का जो कंसंट्रेशन है, जो उनकी नजर है वो अन्य उन 13 मिलिटेंट्स की तरफ होगी जो श्रीनगर के आसपास के इलाकों में जो है इस समय मौजूद होने की खुफिया जानकारी उनके पास है, जिनमें 3 के बारे में यह बताया गया है कि वो श्रीनगर के पुराने शहर के इलाके में घूम रहे हैं, जिनमें जकुरा, नौहट्टा, खानियार वाले इलाके उनमें देखे गए हैं। श्रीनगर के ऊपर वाले इलाके यानी सिविल सिटी में, सिटी सेंटर में, नौगाम के इलाके में आसपास 2 मिलिटेंट्स को देखा गया है, उनकी जो साइटिंग्स की खबर मिली है। जबकि अन्य मिलिटेंट भी श्रीनगर शहर के आसपास के जो बाहर के इलाके हैं, जिनमें हारवन हो, दाचीगाम हो, फकीर गुजरी जैसे इलाके हो, जो कि बाहर वाला आउटर पेरिफेरल है, इन पहाड़ों से जो श्रीनगर शहर का जो बाउंड्री बनता है, इस इलाके में वो छुपे हुए हैं और यहीं से वो एक जगह से दूसरी जगह जा रहे हैं, क्योंकि ये पूरा इलाका जो है कनेक्टेड है पहाड़ियों के जरिए। और यहां से आप बांडीपुर भी जा सकते हैं, गांदरबल भी जा सकते हैं, या फिर दूसरे साइड आप पुलवामा, त्राल, पहलगाम होते हुए, कोकरनाग होते हुए पीर पंजाल की पहाड़ी क्रॉस करके डोडा तक पहुंच सकते हैं। यानी ये पूरे पहाड़ियों में जो रह रहे हैं, कहीं ना कहीं इस बाबत भी जो जानकारी दे रहे हैं कि इस तरफ भी इशारा कर रहे हैं कि जो भी मिलिटेंट अब कश्मीर घाटी में, जम्मू कश्मीर में जो सक्रिय है, वो माउंटेन वॉरफेयर में ट्रेन किए गए हैं और वो ज्यादातर शहरी इलाकों में आने से बचते हैं, क्योंकि शहरी इलाकों में खबर जल्दी मिलकर सुरक्षा बलों के ऑपरेशन होते हैं। इसीलिए वो जंगल के इलाके में रहकर यहीं पे सक्रिय रहकर सुरक्षा बलों को एंगेज कर रहे हैं और कहीं ना कहीं सीधे मुआरके से, सीधे एनकाउंटर से बचते हुए ऐसे ऑपरेशंस में सुरक्षा बलों को निशाना बना रहे हैं जहां पे उनको भागने का मौका मिलता है। जिस तरीके के ऑपरेशन, चाहे वो पुंछ राजौरी हो, डोडा, किश्तवाड़, भदरवा हो, या फिर कठुआ में हुआ हो, जिसमें सुरक्षा बलों को तो नुकसान हुआ है लेकिन आतंकी जो है वो भागने में कामयाब हो जाते हैं। कहीं ना कहीं उसके पीछे यही रणनीति, यही ट्रेनिंग, और जिसका सबूत श्रीनगर के आसपास के इलाके में भी सक्रिय इन 13 मिलिटेंट्स की तरफ से दी जाने वाली सुरक्षा बलों को चुनौती भी माना जाता है कि उनकी जो ट्रेनिंग है वो खास तौर पर माउंटेन वारफेयर के लिए दी गई है। इसीलिए वो शहरी इलाकों में ना आते हुए पहाड़ी इलाकों में ही अपना समय ज्यादा बिता रहे हैं और सुरक्षा बलों के साथ कभी कभी एनकाउंटर होते हैं तो वो भाग निकलने में कामयाब होते हैं। तर कशा प्रकारे अत्यंत घनदाट अशा जंगल परिसरामध्ये दहशतवादी सध्या आपली कारवाई करतायत, शहरी भागामध्ये येणं टाळतायत, याविषयी आपले प्रतिनिधी माहिती देत होते. ढगे सर, तुम्ही सांगत होतात मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि या ऑपरेशनचा संबंध. नक्कीच. आता या दहशतवाद्यांच्या बॉडीज ज्या आहेत, तर एक तर जे आहे त्यांचं पोस्टमॉर्टम होईल, त्याच्या अनुषंगानं काही सायंटिफिक इनपुट्स आपल्याला मिळतील. दुसरी गोष्ट, या हे दहशतवादी ज्या तंझीमला बिलॉंग करतात त्या तंझीमशी संबंधित जे आहे काही बॅच किंवा काही एखादा आय कार्ड किंवा एखादा डॉक्युमेंट हे आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतं. तिसरी गोष्ट, त्यांच्याकडून ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या हाईडआउट मधून किंवा जिथे ते लपले होते त्यातून आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी मिळतील, ज्यामध्ये खानपानाच्या गोष्टी आहेत, काही त्याच्याशी संबंधित पॅकेट्स मिळणार आहेत, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारची औषधी असतील किंवा काही मादक पदार्थ असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची हत्यार आहेत. या सगळ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कुठून आहे किंवा त्याच्याशी संबंधित हे सगळं पॅकिंग पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला सरळ सरळ याची दिशा जी आहे ती पाकिस्तानच्या दिशेने जाताना आपल्याला त्या ठिकाणी आढळेल. आणि हे सगळ्या गोष्टी आपण एकत्रित ज्यावेळेस जोडू, त्याचबरोबर जे टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यांच्या कम्युनिकेशन इक्विपमेंटच्या माध्यमातून, त्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे जोडल्या तर दाट शक्यता आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाकिस्तानशी संबंधित त्यांच्या आकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला मिळतील. आणि तसंही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सिग्नल इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून सुद्धा तसे काही इनपुट आपल्याला मिळालेले ज्यांचा संबंध डायरेक्टली पाकिस्तानशी आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये सुद्धा आपण ज्या प्रकारे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा ज्या आहेत अशाच प्रकारच्या गोष्टींची एकत्रितपणे हे सगळे डॉट्स आपण जोडले आणि अल्टिमेटली त्याच्या आधारावर आपल्याला आढळलं की सरळ सरळ त्यांचा संबंध जो आहे तो पाकिस्तानशी आहे. अशाच काही गोष्टी या सगळ्या आता हे मृतदेह मिळाले आणि त्यांच्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्याच्या इंटरप्रिटेशन वरून किंवा त्यांच्या त्या सगळ्या डॉट्सला एकत्रित जुळवून आपल्याला मिळू शकतात.
निश्चितपणे धन्यवाद ढगे सर, आपण ही सविस्तर माहिती दिलीत आणि या ऑपरेशन विषयी आम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितलं त्याबद्दल. तर या बातमीवर आणि त्याच्याशी संबंधित